नमस्कार मित्रांनो, आज मी आलो आहे कोकणात आणि आपण इथं बघणार आहोत पांडवांनी निर्माण केलेली विहीर, ज्याला लहान बावडी म्हणतात. तिथल्या स्थानिक लोकांच्या माहितीतून मला कळालं याला लहान बावडी म्हणतात. तर आपण आज ती बघू. खूपच जबरदस्त ठिकाण आहे. तुम्ही या ठिकाणी बघत असाल की आता इथे थोडंसं गवत वगैरे उगले, पण इथल्या स्थानिक लोकांकडून हे साफ केलं जातं. आणि आजूबाजूला तुम्ही बघाल की तांदळाची शेती खूप मोठ्या प्रमाणावर केली जाते. तर हे पाणी तिथं खूप उपयोगात आणलं जातं. आणि ह्या विहिरीचं वैशिष्ट्य जर तुम्हाला सांगायचं झालं तर ह्या विहिरीतलं पाणी कधीच संपत नाही. हे सगळ्यात मोठं याचं वैशिष्ट्य आहे. आणि साक्षात पांडवांनी निर्माण केलेली विहीर आहे. तर याचं म्हणजे काय म्हणतात, ऐतिहासिक वारसा पण म्हणू शकतो आपण याला. आणि तुम्ही आता बॉर्डर बघू शकता की इथं नवीन बांधकाम झालंय आता, जेणेकरून हे जरा दिसायला पण चांगलं होईल. खरं तर इथं एखादा बोर्ड पण असायला पाहिजे होता माझ्या मते, की कारण की एवढं चांगलं ठिकाण आणि म्हणजे बोर्ड बघितल्या लोकांना माहिती पण कळते की बाबा काय. आता तुम्ही इथं बघू शकता याच्यात थोडा गाळ वगैरे आहे, पण स्थानिक लोकांच्या आणि इथले लोक याला नियमित साफ करत राहतात आणि याचं पाणी तांदळाच्या शेतीसाठी उपयोगात आणतात. तर आता तर मी इकडे आलो आहे, अशाच विविध गोष्टी एक्सप्लोअर करतोय आणि जे काही नवीन माहिती मिळेल ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू.